इतिहासात ना काही क्षण असे असतात जे फक्त एक घटना म्हणून राहत नाहीत, तर ते एका नव्या युगाची सुरुवात ठरतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा असाच एक क्षण होता. तो काही फक्त एक समारंभ नव्हता. अहो, तो तर कित्येक वर्षांचा संघर्ष, त्याग आणि दूरदृष्टीचा सर्वोच्च बिंदू होता. चला तर मग आज आपण याच ऐतिहासिक सोहळ्याची गाथा उलगडून पाहूया. पण एक प्रश्न नक्कीच मनात येतो. म्हणजे बघा, जवळजवळ 30 वर्षांच्या प्रचंड संघर्षानंतर स्वराज्य तर उभं राहिलं होतं. मग मग ह्या औपचारिक राज्याभिषेकाची, इतक्या भव्य सोहळ्याची नेमकी गरज तरी काय होती? हा प्रश्नच आपल्याला या सोहळ्याच्या खऱ्या अर्थापर्यंत घेऊन जाणार आहे. तर या काचं उत्तर शोधायलाच हवं. महाराजांनी हा जो निर्णय घेतला ना, त्याच्यामागे फक्त राजेशाही थाटमाट नव्हता. नाही, याच्यामागे खूप मोठा एक दूरदृष्टीचा राजकीय विचार होता. तर सगळ्यात मोठं कारण होतं स्वराज्याला एक कायदेशीर अधिकृत मान्यता मिळवून देणं. विचार करा, त्या काळातले इतर राजे महाराजे, मोठे सत्ताधीश, ते स्वराज्याला एक स्वतंत्र राज्य म्हणून का स्वीकारतील? तर जेव्हा त्याची स्थापना अगदी रीतसर विधिवत होईल तेव्हाच ना. म्हणूनच हा राज्याभिषेक म्हणजे एक जबरदस्त राजकीय खेळी होती. आणि हो, ही घोषणा काही फक्त आपल्या लोकांसाठी नव्हती. ही एक प्रकारे दिल्लीच्या मुघल सत्तेला, विजापूरच्या आदिलशाहीला आणि एवढंच काय, इंग्रज आणि पोर्तुगीजांसारख्या परकीय सत्तांना दिलेली एक खुली द्वाही होती. या घोषणेने हे अगदी स्वच्छ आणि स्पष्ट झालं की आता मराठ्यांचं स्वराज्य ही एक स्वतंत्र, सार्वभौम शक्ती आहे, जिला कोणीही कमी लेखू शकत नाही. आता इतकं मोठं ध्येय, मग त्यासाठी होणारा सोहळा काही सामान्य असूच शकत नाही, बरोबर? त्याची तयारीसुद्धा तितकीच भव्य, तितकीच जबरदस्त होती. आणि या सगळ्याची सुरुवात झाली ती स्वराज्याची राजधानी निवडण्यापासून. स्वराज्याची राजधानी म्हणून निवड झाली ती दुर्गम आणि अभेद्य रायगडाची. विचार करा, खास 32 मण सोन्याचं सिंहासन घडवण्यात आलं होतं. राज्याभिषेकाच्या पवित्र विधींसाठी देशातल्या 7 महत्त्वाच्या नद्यांचं आणि समुद्राचं पाणी आणलं गेलं. आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो विद्वान, सरदार आणि सामान्य लोक सगळेच्या सगळे रायगडावर जमा झाले होते. आणि या संपूर्ण सोहळ्याला एक शास्त्रशुद्ध धार्मिक आधार देण्यासाठी त्या काळातले श्रेष्ठ विद्वान काशीचे गागाभट्ट यांना खास बोलावण्यात आलं होतं. त्यांच्या येण्याने या सोहळ्याची प्रतिष्ठा कित्येक पटींनी वाढली होती, हे नक्की. आणि मग तो दिवस उजाडला, तो ऐतिहासिक दिवस, ज्या दिवसाची अख्खा महाराष्ट्र गेली कित्येक वर्ष आतुरतेने वाट पाहत होता. तो दिवस जेव्हा स्वराज्याला आपला पहिला छत्रपती मिळणार होता. हे चित्र पाहिल्यावर खरंच शब्द कमी पडतात. त्या क्षणाची भव्यता, ती दिव्यता सगळीच्या सगळी डोळ्यासमोर उभी राहते. महाराजांच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास, तो निश्चय, दरबारातलं ते तेज आणि तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातली ती आशा, सगळं काही जणू या एका क्षणात गोठून गेले. अखेर तो क्षण आलाच. मंत्रोच्चारांच्या गजरात शिवाजी महाराज त्या सुवर्ण सिंहासनावर आरूढ झाले. त्यांच्या बाजूला होत्या महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे. म्हणजे बघा, स्वराज्याची पुढची पिढीसुद्धा त्या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार बनत होती. आणि तेव्हाच गागाभट्टांनी महाराजांच्या मस्तकावर छत्र धरलं आणि आसमंतात एकच जयघोष घुमला, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो. असं म्हणतात की त्या एका जयघोषाने अख्खा रायगड नवे सह्याद्री दुमदुमून गेला होता. आणि हा सगळा सोहळा पाहताना जिजाऊ मासाहेबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. अरे वा, ज्या स्वराज्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं, ज्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं, ते स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार झालं होतं. त्यांच्या 30 वर्षांच्या कष्टांचं, त्यागाचं आज चीज झालं होतं. खरंच एका आईसाठी ह्यापेक्षा मोठा आनंदाचा क्षण तो कोणता असणार? राज्याभिषेक संपन्न होताच स्वराज्यातल्या प्रत्येक गडावरून तोफा धडाडल्या. जणू काही तोफांच्या सलामीने आसमंत दणाणून गेलं. संपूर्ण महाराष्ट्रात जणू दिवाळीच साजरी होत होती. गावागावात, घराघरात सगळीकडे एकच जय जयकार घुमत होता. हा सोहळा म्हणजे फक्त एका राजाला छत्रपती बनवणारी घटना नव्हती, तर ही होती एका नवीन पर्वाची, एका नवीन युगाची सुरुवात. चला आता बघूया की या सोहळ्याचे दूरगामी परिणाम नेमके काय झाले. वर्ष होतं 1674. हे साल इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं. कारण हाच तो क्षण होता जिथून एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. या दिवसापासून महाराजांनी राज्याभिषेक शक नावाची एक नवीन कालगणनाच सुरू केली. हे कशाचं प्रतीक होतं? तर एका सार्वभौम स्वतंत्र राज्याचं. आता स्वराज्याला कोणाच्या कॅलेंडरची गरज नव्हती, त्याचं स्वतःचं कॅलेंडर होतं.
तर मग थोडक्यात सांगायचं झालं तर या राज्याभिषेकामुळे काय काय झालं. एकतर स्वतःचं कॅलेंडर म्हणजे राज्याभिषेक सुरू झालं. स्वतःची स्वतंत्र नाणी पाडण्यात आली. या दोन्ही गोष्टी स्वतंत्र राज्याची सर्वात मोठी ओळख होत्या. या सोहळ्यामुळे जगाला एका सार्वभौम राज्याच्या स्थापनेची घोषणा मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिवाजी महाराजांची कीर्ती ती फक्त देशापुरती मर्यादित न राहता जगभर पसरली. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न की कसा केवळ एक दिवसाचा सोहळा जो तब्बल 30 वर्षांच्या संघर्षाचं फळ होता, तो येणाऱ्या कित्येक शतकांसाठी एका संपूर्ण राज्याची आणि तिथल्या लोकांची ओळख बनून जातो.